गुल्यानबारी सिंड्रोम संदर्भामध्ये मागील 1 महिन्यामध्ये पुण्यामध्ये रुग्णसंख्या वाढत होती आपण पाहिलेच आहे। आज रोजी एकूण 207 रुग्णांची नोंद झालेली आहे। त्यापैकी 107 रुग्ण हे सिंहगड व सिंहगड रोड जो आहे त्या परिसरातील आहे। त्या ठिकाणी उद्रेकजन्य परिस्थिती आहे आणि इतर जे 100 रुग्ण आहेत ते पुणे जिल्ह्यातील इतर भागातील किंवा महाराष्ट्रातील जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपचाराकरता पुणे शहरामध्ये आलेले आहेत ते रुग्ण आहेत। म्हणजे 107 रुग्ण आहेत हे आउटब्रेक एरिया जो आहे सिंहगड परिसरातला त्या परिसरामध्ये आहे आणि त्यांचा जो पाण्याचा स्रोत आहे तो खडकवासला डॅममधून जे पाणी येतं पाईपलाईननी आणि नांदेड विहीर असेल किंवा इतर जे इतरच्या विहिरी असतील किंवा तो त्याचा सोर्स आहे। आणि एकूण रुग्णांपैकी आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत 120 रुग्णांना पूर्णपणे 100% ते बरे होऊन घरी गेलेले आहेत। आज रोजी 79 रुग्ण हे वेगवेगळ्या शासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। त्यापैकी 47 रुग्ण हे इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आहेत आणि त्यापैकी 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। आत्तापर्यंत ज्या 8 मृत्यू संशयित होते झालेले त्यापैकी मृत्यू संशोधनानंतर 4 रुग्ण हे GBSमुळं त्याचं निदान प्राप्त झालेलं आहे। आपल्याला एकंदरीत ही GBSच्या रुग्णाबाबत पुण्याची परिस्थिती आहे। यामध्ये घाबरून जायचं कुठंही कारण नाही। आता जी रुग्णसंख्या आहे त्या परिसरामध्ये डेली एक पेशंट अशा स्वरूपात आहे। म्हणजे जो पीक आहे तो आपला येऊन गेलेला आहे आणि डिक्लाइनिंग ट्रेंड आहे आणि आता उद्रेक जवळपास संपत आलेलं आहे। एरवी ही नॉर्मल परिस्थितीमध्ये एवढे 1-2 रुग्ण हे निघतच असतात, पण आता 7 रोगाचा जो प्रभाव आहे तो आता राहिलेला नाही आहे। आणि तरी पण काळजी म्हणून नागरिकाला आव्हान आहे की पाणी हे उकळूनच प्या आपण। त्यानंतर जे आपण अन्न खाता ते चांगल्या पद्धतीने शिजवूनच खा। त्यानंतर इतर बाहेर कुठं शक्यतो खाण्याचा आपण टाळा। ह्या गोष्टी आपण नेहमीसाठी पाहणं आवश्यक आहे।